आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाईचा भडका जो आहे तो मोठ्या प्रमाणात उडालेला आहे। खरं तर घरगुती गॅस टंचाईचा तुटवडा काही ठिकाणी जाणवायला सुरुवात झालेली आहे। बुकिंग करूनही अनेक नागरिकांना सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या अनेक ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जालना जिल्ह्यातल्या बदनापूर येथील गॅस एजन्सी समोर मी आहे, आपण पाहू शकतो की सकाळपासूनच म्हणजे गॅस एजन्सी उघडण्यापूर्वीच नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आणि आपल्याला जर आपण सद्यस्थितीतली ही दृश्य पाहिली तर काही प्रमाणात गोंधळ देखील उडाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आतमध्ये एजन्सीचे जे कर्मचारी आहेत आणि नागरिक यांच्यामध्ये बाचाबाची होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर शाब्दिक चकमकी देखील या ठिकाणी होत आहे। काही नागरिकांसोबत आपण संवाद साधूया, नेमकी या ठिकाणची वस्तुस्थिती काय आहे। मला सांगा, केव्हापासून आले तुम्ही? आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून येईल इथं. म्हणजे एजन्सी उघडायच्या अगोदर तरी आमचा नंबर लागला नाही अजून. बुकिंग झाली का? बुकिंग 2 दिवस झाली बुकिंग, तरी अजून नंबर आला नाही आमचा. गॅसच भेटत नाही. बरं, आता ते काय सांगतायत? ते म्हणते भेटत नसतं म्हणते. 4 वाजता या, काल 4 वाजता बनलो होत, मला तरी दिलं नाही त्यांनी. म्हणजे आज दुसरी चक्कर आहे तुम्हाला? तिसरी चक्कर आहे काल. तरी भेटत नाही अजून. बरं, ग्रामीण भागामध्ये 45 दिवसाचा वेटिंग पिरियड करण्यात आलाय, कसं पाहता तुम्ही? हे चुकीचं आहे म्हणतायचं. हे चुकीचं आहे. सिटीला आलं, खेड्याला आलं, हे चुकीचं आहे म्हणतायचं. म्हणजे भेदभाव होतोय का? हा, भेदभाव चालू आहे म्हणून. काका, कुठून आले तुम्ही? मी कडेगावून आलेलो आहे. बरं, आज किती चक्कर आहे एजन्सी? माझी 3री चक्कर आहे आता. आणि काय सांगतायत ते? ते म्हणतात की तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल. ऑनलाईन करतोय तर ते रीच दाखवत आहे. बरं आणि आम्हाला मेसेज येऊन जातो की 3 रुपये 26 पैसे तुमच्या अकाउंटला जमा झाले. म्हणजे आमच्या माघारी कधी कधी सिलेंडर विकले जाते, याचा अर्थ असा आहे. आता आम्ही आलो तर आम्हाला रीच दाखवत आहे. रीच झालेले म्हणून बुकिंग कशी होत आहे? बुकिंगची प्रोसेस काय Booking सध्या आता आता? कधी पैसे म्हणजे म्हणतात. अनेक नागरिकांच्या तक्रारी की नंबरवर बुकिंग होत नाही, फोन पेवर, असं काय नेमकं काय परिस्थिती आहे? त्यांचं म्हणणं आहे आम्हाला कॅश नको, आम्हाला फोन पे वरच करा तुम्ही पेमेंट. आता प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक माणसाकडे फोन पे नाहीये. त्यांना पेमेंट पाठवायचं तर आम्हाला दुसऱ्याच्या मोबाईलवरून पेमेंट पाठवावं लागलं. खेड्याचा प्रॉब्लेम असा आहे की 45 दिवसात बुकिंग झाली का? तुमची बुकिंग झाली? माझी झालेली आहे. मी आता केली. आज गॅस मिळेल का तुम्हाला? आता मिळू शकतो आता एखाद्या वेळेस. गर्दी आहे, रश आहे इथं थोडी. आणि खेड्यातल्या मुलांसाठी की 45 दिवस केले त्यांनी, हे चुकीचं आहे. सिटीमध्ये 30 दिवसाला देत आहे, हे चुकीचं आहे. खेड्यामधल्या लोकांना लागणार नाही का गॅस? काही प्रमाणात गोंधळ सुद्धा उडालेला आहे, काय प्रकार होतो? आता हे तर कसं आहे, लाईनला लागलेले लोक, आता प्रत्येक जण घुसतोय आतमध्ये. त्याला प्रत्येकाला वाटतं मला गॅस पाहिजे, प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेच ना तो. पण लाईन नाही, शिस्त नाही, तर कोणी एजन्सीचं नियोजन नाहीये किंवा माणसं तुम्ही लाईन मध्ये थांबा असं नियोजन पाहिजे व्यवस्थित. तुमची बुकिंग झाली का? नाही सर, आमची 2 तासानं उभं. अजून नंबर आमच्या पाठीमागे जो मी जसे तसे जे येतं ते कोणी घुसतं, नंबर नाही, काही शिस्त नाही, काही नाही. नक्कीच आपण पाहतोय की बदनापूर येथील गॅस एजन्सीवरती सध्या मी उभा आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी गोंधळ देखील उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर नागरिक सकाळपासूनच सिलेंडर घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, मात्र या ठिकाणी अनेक नागरिकांच्या अशा मौखिक तक्रारी आहेत की त्यांना आता सिलेंडर सुद्धा मिळणं मुश्किल झालेलं आहे, कारण अनेक नागरिकांनी बुकिंग देखील केलेली आहे आणि नागरिकांना सिलेंडर देखील मिळणं मुश्किल झाले। आपण पाहू शकतो की नागरिक या ठिकाणी आतमध्ये एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणी काही प्रमाणात गोंधळ उडवल्याचं चित्र जे आहे ते बदनापूर येथील एजन्सीच्या बाहेर आपल्याला या ठिकाणी वस्तुस्थितीमध्ये प्रत्यक्षामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांना सिलेंडर आज मिळणार का, हा सुद्धा प्रश्न जो आहे तो आता अनुत्तरित आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।